नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज आपण एक वेगळ्या टॉपिकवर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ते म्हणजे सती प्रथा या कुप्रथेचा उदय भारतात कशा पद्धतीने झाला? काय नेमकं कारणं होती सती प्रथा ही भारतामध्ये या ठिकाणी निर्माण होण्यामागे? हे लेक्चर करण्यामागे कारण असं आहे, की सध्या सोशल मीडियावर एक चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे. ती म्हणजे सती प्रथा ही विदेशी लोकांमुळे भारतामध्ये निर्माण झालेली आहे. या पद्धतीची चर्चा या ठिकाणी होत आहे आणि सती प्रथेच्या उदयाला मुघल जबाबदार आहे, अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी मांडलेली जाते. मात्र लक्षात घ्या, सती प्रथा ही या ठिकाणी भारतीय लोकांची देण आहे, भारतीय संस्कृतीची देण आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. आणि त्यामुळे सती प्रथा ही विदेशी मुघलांमुळे भारतामध्ये निर्माण झाली नाही. तर भारतीय संस्कृतीतूनच या ठिकाणी सती प्रथेचा उगम झालेला आहे. हा मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात ठेवा. त्यावेळेस काय नेमक्या सामाजिक अडचणी होत्या आणि त्या सामाजिक अडचणी दूर करण्यासाठी भारतीय नारीला ही तिच्या पतीच्या चितेवर ते या ठिकाणी जिवंत जाळलं जात होतं. काय नेमके या ठिकाणी सामाजिक अडचणी त्या काळातील होत्या, त्या आपण इथे या ठिकाणी आजच्या या सेशनच्या द्वारे या ठिकाणी समजून घेणार आहे. सती प्रथेचा उगम हा या ठिकाणी कशा पद्धतीने भारतात झालेला आहे, यावर आपल्याला आजच्या सेशनमध्ये या ठिकाणी चर्चा करायची आहे. सर्वात पहिलं तर आपण या ठिकाणी लक्षात ठेवा, इसवी सनाच्या 510 ला सती प्रथेचा पुराभिलेखीय दाखला हा गुप्त शासकांच्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. भानुगुप्त नावाचा एक गुप्त शासक होता. त्याचं या ठिकाणी निधन झाल्यानंतर त्याच्या या ठिकाणी त्याच्या पत्नीला या ठिकाणी सती गेल्याचं एक शिल्प आपल्याला मध्य प्रदेशातील एरणमध्ये या ठिकाणी पाहायला भेटतं. ज्याला इतिहासामध्ये एरण अभिलेख या ठिकाणी म्हटलं जातं. हा एरण अभिलेख भारतात मुघल येण्याच्या कित्येक वर्ष आधी म्हणजे 510 इसवी सनाच्या 510 ला आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. याचाच अर्थ लक्षात घ्या, सती प्रथा ही भारतीय संस्कृतीतून आलेली कुप्रथा आहे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. जेव्हा सन 1831 ला राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नामुळे ब्रिटिश सरकारनं जेव्हा या ठिकाणी सती प्रथा प्रतिबंध कायदा निर्माण केला गेला, त्या संदर्भामध्ये राजाराम मोहन राय यांनी सती प्रथेचं वर्णन हे धर्मशास्त्राच्या परवानगीनं केलेली हत्या आहे, अशा पद्धतीचं या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजेच लक्षात घ्या, राजाराम मोहन रायांसारख्या समाज सुधारकांनी देखील सती प्रथा भारतात निर्माण झाली. त्याला जबाबदार भारतीय धर्मशास्त्र आहे, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. आणि म्हणूनच ते या ठिकाणी भूमिका मांडतात, की धर्मशास्त्राच्या परवानगीनं केलेली हत्या आहे, अशा प्रकारच्या सती प्रथेचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर आता आपण या ठिकाणी पाहूया सती प्रथा का निर्माण झाली? कशी निर्माण या ठिकाणी झाली? आता लक्षात घ्या, जेव्हा आपण या ठिकाणी ही सती प्रथा या ठिकाणी उदयास कशी आली, हे अभ्यास जेव्हा करत असतो, तो घटक समजून घेत असतो, तेव्हा भारताची सामाजिक व्यवस्था देखील आपण समजून घेणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. आता बघा, भारताची सामाजिक सिस्टम जेव्हा आपण अभ्यासतो, तेव्हा ही सोशल हायरार्की आपल्याला या ठिकाणी समजून घेणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं या ठिकाणी असणार आहे. तर बघा, भारताची सामाजिक व्यवस्था ही अशा प्रकारे मडक्यांची या ठिकाणी आहे किंवा उतरंडीची ही व्यवस्था या ठिकाणी मांडली जाते. त्यामध्ये पहिला जर घटक आपण पाहिला तर तो या ठिकाणी ब्राह्मण हा समुदायाचा या ठिकाणी मानला जातो. दुसरा जो काही वर्ण आपण या ठिकाणी पाहतो तो या ठिकाणी क्षत्रिय वर्ण इथे या ठिकाणी मानला जातो. तिसरा घटक जो आहे तो या ठिकाणी वैश्य हा घटक या ठिकाणी आपण पाहतो आणि चौथा तळातला सर्वात शेवटचा घटक हा या ठिकाणी शूद्रांचा आहे, असं या ठिकाणी म्हटलं जातं. तर या प्रकारची या ठिकाणी सामाजिक उतरंड ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही आपल्याला पाहायला भेटते. आता ही सामाजिक उतरंड आपल्याला कोणत्या धार्मिक ग्रंथात पाहायला भेटते? तर नाव त्याचं आहे ते म्हणजे ऋग्वेद. लक्षात असू द्या. आर्यांचा एक अत्यंत पवित्र असा धर्मग्रंथ आहे, ज्याचं नाव आहे ऋग्वेद. आणि या ऋग्वेद या ग्रंथातील जो 10वं चॅप्टर आहे, 10वं मंडल आहे, ज्या मंडलाचं नाव आहे पुरुष सूक्त. तर या पुरुष सूक्त या प्रकारच्या 10व्या मंडलामध्ये या ठिकाणी आपल्याला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा प्रकारची या ठिकाणी वर्ण व्यवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. पुरुष सूक्तामध्ये असं म्हटलं गेलं, ब्रह्मा जो आहे, तर या ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मणांची उत्पत्ती झाली. ब्रह्माच्या बाहूतून क्षत्रियाची उत्पत्ती झाली. वैश्याची उत्पत्ती ब्रह्माच्या मांड्यातून या ठिकाणी झाली आणि ब्रह्माच्या पायातून या ठिकाणी शूद्रांची उत्पत्ती झाली. अशा प्रकारची वर्ण व्यवस्था या ठिकाणी पुरुष सूक्तामध्ये या ठिकाणी मांडली गेली. आता लक्षात घ्या,
भारताची सामाजिक व्यवस्था ही 4 वर्णांनी म्हणजेच अशा प्रकारे चातुर्वर्ण व्यवस्थेतनं या ठिकाणी निर्माण झाली. आता ही चातुर्वर्ण व्यवस्था या देशामध्ये चिरकाल टिकावी यासाठी या ठिकाणी स्मृती संहितेची निर्मिती झाली. हे स्मृती संहिता म्हणजे त्या ठिकाणी त्या काळातील भारतातील कायदे कानून होते, नियमावली होते, कायदे होते. या कायद्यांच्या विरोधात जे कोण जाईल, त्यांना या ठिकाणी शिक्षा दिल्या जाईल. अशा प्रकारची पण भूमिका इथे या ठिकाणी होती. असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि म्हणून मग ही चातुर्वर्ण व्यवस्था जी आहे, तर त्या चातुर्वर्ण व्यवस्थेला सामाजिक संरचना या ठिकाणी म्हटलं गेलं. आता बघा जेव्हा भारतीय समाजामध्ये वैदिक कालखंड होता, हा वैदिक कालखंड इसवी सन पूर्व 1500 पासून ते 1000 पर्यंतचा या ठिकाणी मानला जातो. आणि जेव्हा वैदिक व्यवस्थेतून उत्तर वैदिक व्यवस्थेमध्ये जेव्हा सामाजिक व्यवस्था जाती, म्हणजे इसवी सन पूर्व 1000 पासून ते इसवी सन पूर्व 600 हा जो कालखंड आहे, हा उत्तरवैदिक कालखंड आहे. तर त्या उत्तरवैदिक कालखंडामध्ये विविध प्रकारचे सामाजिक बदल या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतात. आणि त्याच सामाजिक बदलांपैकी एक बदल तो म्हणजे या ठिकाणी भारतात निर्माण झालेली चातुर्वर्ण व्यवस्था. आणि ही व्यवस्था चिरकाल टिकावी यासाठी स्त्रियांवर विविध प्रकारचे निर्बंध उत्तरवैदिक कालखंडामध्ये आणले आणि त्याच निर्बंधाचा एक पार्ट म्हणजे भारतामध्ये सती प्रथेचा उदय या ठिकाणी झाला. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. विविध प्रकारच्या स्मृती संहितेमध्ये ब्राह्मणाचं कार्य काय आहे, शूद्राचं कार्य काय आहे, याबद्दल देखील लिखाण केलेलं आहे. ब्राह्मण जो आहे त्याचा अधिकार आहे अध्ययन आणि अध्यापन करणं. क्षत्रियाचं कार्य जे आहे ते म्हणजे अध्ययन करणं आणि त्याचबरोबर या ठिकाणी सुरक्षा करणं किंवा संरक्षण या ठिकाणी करणं. क्षत्रिय हा कोणाचा सुरक्षा करेल, तर तो ब्राह्मणाची सुरक्षा करेल आणि धर्म व्यवस्थेची सुरक्षा करेल, जमिनीची सुरक्षा करेल आणि त्या जमिनीवर राहणाऱ्या लोकांची सुरक्षा करेल. अशा प्रकारचे क्षत्रियाचं कार्य या ठिकाणी आहे. वैश्याचं काम काय आहे? अध्ययन करणं आणि व्यापार या ठिकाणी करणं. तर शूद्राचं कार्य काय आहे? शूद्राला अध्ययन करण्याचा आणि अध्यापन करण्याचा. अध्ययन म्हणजे या ठिकाणी अभ्यास करण्याचा आणि त्याचबरोबर अध्यापन म्हणजे या ठिकाणी शिकवण्याचा अधिकार नाकारला गेला. अध्ययन आणि त्याचबरोबर अध्यापन आणि अध्ययन करण्याचा अधिकार या शूद्राचा नाकारला गेला. याला फक्त या तिन्ही वर्णांची या ठिकाणी सेवा करायची अशा प्रकारचा अधिकार या ठिकाणी मानला गेला. तर लक्षात घ्या, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे या ठिकाणी पवित्र वर्ण मानले जातात. तर शूद्र आणि त्यानंतर येणारा अतिशूद्र हा या ठिकाणी अपवित्र, अमंगल या ठिकाणी वर्ण मानले गेले, असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि हे अमंगल वर्ण मानले गेले म्हणूनच उत्तरवैदिक काळामध्ये निर्माण झालेली जी या ठिकाणी आश्रम व्यवस्था होती, तर त्या आश्रम व्यवस्थेमध्ये शूद्रांना, स्त्रियांना आणि अतिशूद्रांना या प्रकारच्या आश्रम व्यवस्थेतनं बाहेर काढण्यात आलं. त्यांना ही आश्रम व्यवस्था या ठिकाणी नाकारण्यात आली. असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आता नेमकं आपण या ठिकाणी पाहूया, की सती प्रथेचा उगम कशा पद्धतीने या ठिकाणी झाला. लक्षात घ्या, उत्तरवैदिक काळामध्ये आणि वैदिक काळामध्ये देखील आपण 2 प्रकारचे या ठिकाणी विवाह संस्कार या ठिकाणी पाहतो. एक आहे अनुलोम विवाह आणि दुसरा जो आहे तो म्हणजे या ठिकाणी प्रतिलोम विवाह. तर त्या काळामध्ये उत्तरवैदिक काळामध्ये अशा प्रकारचे 2 विवाह पद्धती या ठिकाणी होत्या. आता बघा अनुलोम विवाह कशाला म्हटलं जातं आणि त्याचबरोबर प्रतिलोम विवाह कशाला म्हटलं जातं, ते पण आपण इथे या ठिकाणी पाहूया. लक्षात घ्या हा अनुलोम विवाह म्हणजे काय आहे? उच्च कुळातील या ठिकाणी उच्च कुळातील पुरुषानं म्हणजे हा जे काही पवित्र वर्ण जे आहेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे जे काही उच्च कुळ आहे, त्या उच्च कुळातील या ठिकाणी पुरुषानं जर निम्न कुळातील स्त्रियांसोबत जर विवाह या ठिकाणी केला, तर या ठिकाणी त्याला अनुलोम विवाह म्हणून संबोधलं जातं. तर प्रतिलोम विवाह म्हणजे काय? उच्च कुळातील स्त्रीनं जर का निम्न कुळातील पुरुषांसोबत जर विवाह या ठिकाणी केला, तर त्याला प्रतिलोम विवाह या ठिकाणी म्हटलं जातं. आता बघा, त्या काळामध्ये भारतामध्ये या ठिकाणी बहुविवाह पद्धत देखील या ठिकाणी होती. कोणती पद्धत? तर बहुविवाह पद्धत देखील होती. म्हणजे उच्च कुळातील जे काही वर्ण आहेत किंवा जे पवित्र वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे 3 वर्ण या ठिकाणी त्यांना या ठिकाणी बहुविवाह करण्याचा अधिकार या ठिकाणी होता. म्हणजे एक ब्राह्मण पुरुष हा या ठिकाणी क्षत्रिय स्त्री सोबत पण विवाह करणार आहे. त्याचबरोबर तो या ठिकाणी वैश्य समाजातील स्त्रियांसोबत पण विवाह करू शकतो आणि शूद्र समाजातील स्त्रियांसोबत देखील या ठिकाणी तो विवाह करू शकतो. कारण उत्तरवैदिक कालखंडामध्ये लक्षात असू द्या, अनुलोम विवाहांना मान्यता होती. मात्र प्रतिलोम विवाहांना बंदी या ठिकाणी आणली गेली. मी काय सांगतोय तुम्हाला तर उत्तरवैदिक कालखंड जो आपण अभ्यासू शकतो
इसवी सन पूर्व 1000 पासून ते इसवी सन पूर्व या ठिकाणी 600 वर्षाचा जो कालखंड आपण मानतो, त्याला आपण उत्तरवैदिक कालखंड म्हणतो. तर त्या उत्तरवैदिक कालखंडामध्ये अनुलोम विवाहांना मान्यता दिली गेली, मात्र प्रतिलोम विवाहांना मान्यता नाकारली गेली. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. तर ही मान्यता का बरं नाकारली गेली, ते पण या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, भारतातील ही चातुर्वर्ण व्यवस्था जी हजारो वर्षांपर्यंत या ठिकाणी टिकून राहिली, यामागचं कारण आहे, म्हणजे या ठिकाणी रक्तशुद्धता लक्षात घ्या. रक्तशुद्धी हे याचं कारण इथे या ठिकाणी मानलं गेलं. म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था जी हजारो वर्ष टिकली गेली, याचं मूळ कारण या ठिकाणी रक्तशुद्धी या ठिकाणी मानलं गेलं. म्हणजे ब्राह्मण लोक हे स्वतःला या ठिकाणी शुद्ध रक्ताचे मानू लागले आणि त्यामुळं त्यांनी या ठिकाणी स्वतःच्या वर्णामध्ये अन्य वर्णीयांचा संकर होऊ नये, म्हणून यांनी या ठिकाणी स्वतःच्या जातीची बंधनं ही या ठिकाणी स्वतःच्या जातीची कवाडं ही बंद केली, दरवाजे बंद केले आणि त्यांनी क्षत्रिय वर्णांसोबत किंवा क्षत्रिय जे आहे, तर त्या क्षत्रियांचा किंवा वैश्यांचा किंवा शूद्रांचा या ठिकाणी संकर ब्राह्मणांमध्ये होता कामा नये, असा प्रयत्न इथे या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. साहजिकच जसं ब्राह्मणानं स्वतःचा वर्ण हा शुद्ध वर्ण आहे असं संबोधलं, रक्तशुद्धीचा सिद्धांत मांडला आणि त्याचमुळे क्षत्रियाने देखील भूमिका मांडली, वैश्याने देखील भूमिका मांडली आणि परिणाम असा झाला, की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या लोकांनी स्वतःला पवित्र आणि शुद्ध रक्ताचा वर्ण मानला गेल्यामुळं त्यांनी या ठिकाणी स्वतःच्या वर्णाचे दरवाजे या ठिकाणी बंद केले. शूद्र लोक जे आहेत ते आपल्यासोबत संकर होऊ नये यासाठी त्यांनी या ठिकाणी जातीचे बंधनं म्हणू शकतो किंवा रक्तशुद्धीचे दरवाजे या ठिकाणी बंद केले. साहजिकच ब्राह्मण क्षत्रियासोबत विवाह करणार नाही, क्षत्रिय वैश्यासोबत विवाह करणार नाही, ब्राह्मण वैश्यासोबत विवाह करणार नाही, अशी भूमिका आल्यामुळं या ठिकाणी पाहायला भेटतं शूद्र जे आहेत त्यांचा देखील दरवाजे ऑटोमॅटिकच बंद या ठिकाणी होतात आणि अशा प्रकारे ही जी काही वर्ण व्यवस्था होती, जी सुरुवातीला असं म्हटलं जातं गुणकर्मावर आधारित होती, ती मात्र आता जन्मावर आधारित या ठिकाणी बनली आणि ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण बनला, क्षत्रियाचा मुलगा क्षत्रिय बनला आणि त्याचबरोबर वैश्याचा मुलगा या ठिकाणी वैश्य त्या ठिकाणी बनला. वर्णसंकर या ठिकाणी नाकारले गेले, असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. हे सगळं झालं ते म्हणजे या ठिकाणी उत्तरवैदिक काळात. पण लक्षात घ्या, बहुविवाह पद्धत प्राचीन काळामध्ये या ठिकाणी होती. ब्राह्मण या ठिकाणी क्षत्रियासोबत विवाह करू शकतोय, वैश्यासोबत विवाह करू शकतोय आणि त्याचबरोबर शूद्रासोबत विवाह करू शकतोय. परंतु त्या स्त्रियांसोबत विवाह करत असताना ती जी काही संतान या ठिकाणी आहे, तर त्या भागातील जी स्त्री कोणत्या वर्णाची आहे, ती स्त्री जी आहे ती कोणत्या वर्णाची आहे, त्या वर्णावरनं त्यांचं जे अपत्य होईल त्याला तो अधिकार या ठिकाणी मिळेल. अशी व्यवस्था या ठिकाणी होती. म्हणजे एक ब्राह्मण हा या ठिकाणी एक पुरुष ब्राह्मण हा क्षत्रिय स्त्रीसोबत जर विवाह केला आणि त्यातून ज्यांना जे काही संतान झालं, तर त्या मुलाला या ठिकाणी ब्राह्मणाचे अधिकार मिळणार नाही, तर क्षत्रियाचे अधिकार या ठिकाणी मिळतील. एक ब्राह्मण जर त्यानं वैश्य अ, आणि त्याचबरोबर शूद्र या प्रकारच्या स्त्रियांसोबत विवाह केला, तर त्यांना या ठिकाणी ब्राह्मणाचे अधिकार मिळणार नाही. तर त्या आईचा जो वर्ण आहे, त्या आईच्या वर्णाचे अधिकार त्या मुलाला इथे या ठिकाणी प्राप्त होईल, अशी ही व्यवस्था या ठिकाणी होती. तर ही व्यवस्था अनुलोम पद्धतीची मांडली या ठिकाणी गेलेली आहे, असं एकंदरीत दिसून येतं. पाहायला भेटतं असं, की उत्तरवैदिक काळामध्ये सती प्रथा जी आहे, ही या ठिकाणी कशी निर्माण झाली, त्यावर आपण चर्चा करूया. प्रतिलोम विवाहांना तर उत्तरवैदिक काळामध्ये मान्यता मिळाली नाही. आता बघा, भारतीय किंवा एकूणच आपला समाज जेव्हा आपण पाहतो, तेव्हा लक्षात घ्या, या समाजामध्ये मेल आणि फिमेल यांचं प्रमाण हे तसं पाहिलं तर समसमान या ठिकाणी मानलं जातं. तर पुरुष आणि त्याचबरोबर स्त्रिया यांचं प्रमाण या ठिकाणी समाजामध्ये या ठिकाणी समसमान या ठिकाणी आहे. हा निसर्गाचा या ठिकाणी नियम आहे. परंतु जर का हा ब्राह्मण जो आहे, या ब्राह्मणानं जर समजा एका ब्राह्मणीसोबत म्हणजेच एका ब्राह्मण कुटुंबातील मुलीसोबत जर या ठिकाणी विवाह या ठिकाणी केला, तर या ब्राह्मण मुलीच्या पोटातून जो काही संतान या ठिकाणी प्राप्त होईल, त्याला या ठिकाणी ब्राह्मणाचे अधिकार इथे या ठिकाणी प्राप्त या ठिकाणी होणार आहे. परंतु जर समजा दुर्दैवानं ब्राह्मण स्त्रीचा जर लवकर निधन या ठिकाणी झालं, ब्राह्मण स्त्रीचं लवकर निधन झालं, तर हा ब्राह्मण पुरुष काय करतो? तर हा ब्राह्मण पुरुष स्वतःच्याच कुळातील एका स्त्रीसोबत विवाह करू शकतो. अशा प्रकारचा अधिकार त्याला या ठिकाणी आहे. म्हणजे जर का ब्राह्मण स्त्री जर मृत पावली,
तर हा पुरुष या ठिकाणी स्वतःच्याच कुळातील, स्वतःच्या जातीतील, स्वतःच्याच वर्णातील एका स्त्रीसोबत तो या ठिकाणी विवाह करू शकतो, दुसरा विवाह करू शकतो, तिसरा विवाह करू शकतो किंवा हा ब्राह्मण पुरुष जो आहे, हा क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र मुलींसोबत देखील या ठिकाणी विवाह करू शकतो. कारण अनुलोम विवाहाची मान्यता या ठिकाणी होती. आता झालं असं, जर समजा उलट घडलं, ब्राह्मण पुरुष लवकर मृत पावला, तर ही जी काही स्त्री आहे, तर त्या स्त्रीचं काय करायचं? अशा प्रकारचा प्रश्न समाजापुढे या ठिकाणी उभा राहतो. लक्षात घ्या, त्या काळामध्ये बालविवाह प्रथा देखील उत्तरवैदिक काळामध्ये निर्माण झाली. म्हणजे त्या ठिकाणी पुरुष हा या ठिकाणी मोठा असला, त्याची जी पत्नी आहे ही त्याच्यापेक्षा या ठिकाणी कमी असली पाहिजे. लहान वयाची 2, 3, 5 वर्षाच्या मुलीसोबत या ठिकाणी विवाह करण्याची प्रथा ही उत्तरवैदिक काळामध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे साहजिकच बालविवाह भारतामध्ये या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं, बालविवाह या ठिकाणी भारतामध्ये या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं पाहायला असं भेटतं, की हिचा जो जोडीदार होता त्याचं जर का निधन लवकर झालं, तर ही जी स्त्री आहे, उच्चवर्णीय उच्च कुलातील ही जी स्त्री आहे, तर या स्त्रीचं करायचं काय? हा प्रश्न इथे या ठिकाणी निर्माण झाला. आता पहा, जर का जसं आपण पाहिलं, ब्राह्मण पुरुष आणि ब्राह्मण स्त्री यांचा विवाह झाला आणि ब्राह्मण स्त्रीचं लवकर निधन झालं, तर ब्राह्मण पुरुष दुसरा विवाह या ठिकाणी करू शकत होता. मग तो स्वतःच्या जातीतील, स्वतःच्या वर्णातील, स्वतःच्या कुळातील स्त्रीसोबत विवाह करू शकतो किंवा अन्य कुळातील स्त्रियांसोबत देखील विवाह करू शकतो. मात्र जर का पुरुष निधन पावला, तर या ब्राह्मण स्त्रीचं करायचं काय? असा प्रश्न इथे या ठिकाणी निर्माण होताना एकंदरीत या ठिकाणी दिसून येतो. मग या स्त्रीला एकच पर्याय होता. तो म्हणजे या ठिकाणी एक म्हणजे तिनं या ठिकाणी काय करायला पाहिजे, तर तिने या ठिकाणी स्वतःच्या जातीतील एका पुरुषासोबत या ठिकाणी विवाह करायचा आहे. कारण की लक्षात घ्या, प्रतिलोम विवाह हा उत्तरवैदिक काळामध्ये नाकारला गेला होता. म्हणजेच या उच्च कुळातील स्त्रीनं खालच्या जातीतील पुरुषांसोबत विवाह करायचा नाही. अशा प्रकारचे अधिकार किंवा अशा प्रकारचे निर्बंध त्या कालखंडामध्ये निर्माण झाले होते. म्हणजे ब्राह्मण स्त्री जर का तिचा पती मृत पावल्यानंतर तिच्याकडे एकच पर्याय होता. तो पर्याय होता तो म्हणजे या ठिकाणी ब्राह्मण पुरुषासोबत दुसरा विवाह या ठिकाणी करणं. मात्र अन्य कुळातील म्हणजे क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र या कुळातील पुरुषांसोबत तिला विवाह करण्यास नकार या ठिकाणी देण्यात आला होता. असं एकंदरीत दिसतं. प्रतिलोम विवाहांना मनाई या ठिकाणी करण्यात आली होती. तसं का बरं करण्यात आलं? तर याचं कारण असं आहे, ते शूद्र, वैश्य आणि क्षत्रिय या पुरुषांचं रक्त जर ब्राह्मण स्त्रियांमध्ये या ठिकाणी गेलं, तर या ठिकाणी वर्ण जो आहे, तर त्या ब्राह्मण वर्णाची शुद्धता, रक्त शुद्धता ही समाप्त या ठिकाणी होईल आणि चातुर्वर्ण व्यवस्थेचा मूळ आधार जो आहे रक्तशुद्धीचा, तोच या ठिकाणी समाप्त या ठिकाणी होईल आणि त्यामुळं या प्रकारचे प्रतिलोम विवाह हे उत्तरवैदिक काळामध्ये नाकारले गेले आणि त्यामुळं ही जी काही स्त्री आहे, तिचा जर का पती या ठिकाणी मृत पावला, तर तिला जर दुसरा विवाह या ठिकाणी करायचा असेल, तर तिनं स्वतःच्याच जातीतील पुरुषासोबत, स्वतःच्याच वर्णातील पुरुषासोबत विवाह करायला हवा. अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आली. आता पहा मेन प्रॉब्लेम कुठे झाला? तर या ब्राह्मण स्त्रीनं जर समजा दुसरा विवाह तिला करायचा आहे, तर तिनं स्वतःच्या जातीतील पुरुषासोबत करणं गरजेचं आहे. जर या स्त्रीनं स्वतःच्या जातीतील पुरुषासोबत या ठिकाणी विवाह केला, तर याचा अर्थ असा या ठिकाणी आहे, की तिनं स्वतःच्या जातीतील एका स्त्रीच्या वाटेला आलेला पुरुष हा या ठिकाणी पळवून नेला किंवा तिच्या वाटेला आलेला पुरुष जो आहे, तो या ठिकाणी हिरावून या ठिकाणी घेतला. म्हणजेच काय लक्षात घ्या, की ही जी स्त्री आहे, ही स्त्री ही या ठिकाणी जर दुसरा विवाह या ठिकाणी करत आहे, आपल्याच जातीतील पुरुषासोबत, आपल्याच जातीतील पुरुषासोबत जर ती या ठिकाणी दुसरा विवाह करत आहे, तर याचा अर्थ असा या ठिकाणी आहे, की स्वतःच्या जातीतील एका स्त्रीच्या वाटेला आलेला एक पुरुष जो आहे, तो या ठिकाणी हिरावून या ठिकाणी घेत आहे. त्याच्यामुळं हा जो नैसर्गिक समतोल या ठिकाणी आहे, एकास एक या पद्धतीचा हा नैसर्गिक समतोल या ठिकाणी ढासळला जाणार आहे, असं या ठिकाणी इथं लक्षामध्ये आलं आणि म्हणून मग समाजामध्ये शिल्लक राहिलेल्या या स्त्रीचं करायचं काय? असा प्रश्न त्यावेळेच्या सामाजिक लोकांच्या नजरेसमोर या ठिकाणी आला किंवा धर्मव्यवस्थेच्या समोर या ठिकाणी आला. आणि मग जर का या स्त्रीला असंच वाऱ्यावर जर सोडलं, या स्त्रीचा प्रश्न जर आपण या ठिकाणी समाजात शिल्लक राहिलेली ही जी स्त्री आहे, जिला आज आपण विधवा म्हणून संबोधतो, तिला जर या ठिकाणी असंच आपण वाऱ्यावर जर या ठिकाणी सोडलं, तर ही स्त्री काय करेल? तर ही स्त्री या ठिकाणी वर्णसंकर या ठिकाणी करेल. वर्णसंकर या ठिकाणी करेल
आणि त्यामुळे या ठिकाणी एक तर तिच्यापुढे पर्याय हा राहील, की तिला स्वतःच्या जातीतील पुरुषासोबत या ठिकाणी विवाह करायचा. मात्र जर तिने केला तर ती स्वतःच्या जातीतील स्त्रियांच्या वाटेला आलेला एक पुरुष हिरावून घेत आहे, असं होईल आणि त्यामुळे सामाजिक समतोल जो आहे, नैसर्गिक समतोल जो आहे, तो ढासळला जाईल. म्हणून मग तिनं काय करायला पाहिजे, तिने या ठिकाणी वर्णसंकर या ठिकाणी करणं हा दुसरा पर्याय आहे. परंतु उत्तरवैदिक काळात वर्णसंकर करण्याला मनाई करण्यात आली. या स्त्रीला दुसरा विवाह करण्यास मनाई करण्यात आली. प्रतिलोम विवाह करण्यास मनाई करण्यात आली. स्वतःच्या वर्णाच्या बाहेर तिला विवाह करण्यास मनाई या ठिकाणी करण्यात आली. आणि मग अशा कंडिशनमध्ये या समाजात शिल्लक राहिलेल्या अतिरिक्त स्त्रीचं करायचं काय? हा जेव्हा प्रश्न समोर या ठिकाणी आला, तेव्हा लक्षात घ्या, त्या अतिरिक्त समाजामध्ये शिल्लक राहिलेल्या या स्त्रीसाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे? त्यासाठी धर्मव्यवस्थेनं तिच्यासाठी एक व्यवस्था या ठिकाणी निर्माण केली गेली आणि त्याच व्यवस्थेला या ठिकाणी म्हटलं गेलं सती प्रथा. त्याच व्यवस्थेला म्हटलं गेलं सती प्रथा. मग ही व्यवस्था काय होती? तर या व्यवस्थेअंतर्गत असं सांगितलं गेलं, की ज्या स्त्रीसोबत ज्या पुरुषाचा विवाह या ठिकाणी झालेला आहे, तो पुरुष जर या ठिकाणी मृत पावला, तर त्या पुरुषाच्या चितेवर या स्त्रीची विल्हेवाट लावून टाकायची. तिला जिवंत जाळून तिला या ठिकाणी त्या पुरुषासोबत या ठिकाणी मारून टाकायचं. अशी ती व्यवस्था ही या ठिकाणी होती. कारण जर समाजामध्ये या ठिकाणी शिल्लक राहिलेली ही स्त्री तिचा जर का विल्हेवाट लावली नाही, तर ही स्त्री काय करेल? स्वतःच्या जातीतील एका पुरुषासोबत या ठिकाणी विवाह करेल आणि त्यामुळे नैसर्गिक समतोल ढासळला जाईल. कारण स्वतःच्या जातीतील एका स्त्रीच्या वाटेला आलेला पुरुष त्या त्या पुरुषाला ती या ठिकाणी त्या पुरुषाचं ती या ठिकाणी अधिग्रहण करेल. तसं होऊ नये म्हणून किंवा स्वतःच्या जातीतील स्त्रियांवर अन्याय होऊ नये म्हणून या ठिकाणी सती प्रथेसारखी प्रथा निर्माण झाली. नाही तर ती स्त्री या ठिकाणी काय करेल? वर्णसंकर या ठिकाणी करेल. हे वर्णसंकर होऊ नये आणि चातुर्वर्ण व्यवस्थेची चौकट आणखीन भक्कम या ठिकाणी व्हावी याचसाठी या ठिकाणी त्या काळातील धर्मव्यवस्थेच्या प्रमुखांनी हा निर्णय या ठिकाणी घेतला, की या स्त्रीची विल्हेवाट या ठिकाणी लावा आणि तिचा पती मृत पावल्यानंतर त्याच्या चितेवरच या शिल्लक राहिलेल्या स्त्रीला तिथे या ठिकाणी जिवंत जाळून टाका. ही प्रथा भारतामध्ये या ठिकाणी लक्षात असू द्या, हजारो वर्ष चालत राहिली, टिकली आणि ही व्यवस्था जी आहे, ही या ठिकाणी कधीपर्यंत होती, तर 1829 पर्यंत जोपर्यंत विल्यम बेंटिंकच्या माध्यमातून आणि राजाराम मोहन राय यांच्या माध्यमातून हा कायदा निर्माण झाला नाही, तोपर्यंत ही व्यवस्था होती. लक्षात असू द्या, सती प्रथा ही अन्य समुदायांमध्ये नव्हती. ही केवळ उच्च कुळातील ब्राह्मण कुटुंबामध्येच या ठिकाणी होती. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. आपण काय करतोय, की क्षत्रियांमध्ये असणारी जोहार प्रथा आणि सती प्रथा यामध्ये गल्लत या ठिकाणी करतोय. जोहार हा वेगळा कार्यक्रम आहे. जोहारचा विषय जोहार प्रथेवर पण मी वेगळं पद्धतीने एक सेशन या ठिकाणी घेणार आहे. जोहार हे वेगळं आहे आणि सती प्रथा ही या ठिकाणी वेगळी आहे. तर सती प्रथा जी आहे ही धर्मशास्त्रानं मान्यता दिलेली होती आणि ही सती प्रथा निर्माण होण्यामागचं कारण होतं, की उत्तरवैदिक काळामध्ये या ठिकाणी चातुर्वर्ण व्यवस्था एस्टॅब्लिश झाली होती आणि त्या चातुर्वर्ण व्यवस्थेला मान्यता द्यायची आहे. ती हजारो वर्ष पुढे या ठिकाणी न्यायची आहे. चातुर्वर्ण व्यवस्थेचा मूळ आधार रक्तशुद्धी आहे आणि ती रक्तशुद्धी या ठिकाणी कायम टिकली गेली पाहिजे आणि त्यामुळे या ठिकाणी उच्च कुळातील स्त्री तिचं या ठिकाणी वर्णसंकर जर झालं, तर ही रक्ताची शुद्धता या ठिकाणी समाप्त होईल आणि कोण ब्राह्मण आणि कोण क्षत्रिय आणि कोण वैश्य आणि कोण शूद्र अशा प्रकारच्या भेदच निर्माण होणार नाही. जर का उच्च कुळातील स्त्रीचं वर्णसंकर या ठिकाणी झालं तर आणि ते होऊ नये म्हणून या ठिकाणी एक जालीम उपाय याच्यावर या ठिकाणी काढला गेला. तो म्हणजे या ठिकाणी सतीची चाल, सती प्रथा. ब्राह्मण पुरुषाचं निधन झाल्यानंतर त्याच्या निधनानंतर त्याच चितेवर त्या जिवंत स्त्रीला या ठिकाणी जाळून टाका. अशा प्रकारची प्रथा ही भारतीय समाजामध्ये या ठिकाणी निर्माण या ठिकाणी झाली. तिला आपण सती प्रथा या नावानं संबोधतो आणि म्हणून लक्षात घ्या शास्त्रानं, धर्मशास्त्रानं देखील याला मान्यता दिली होती आणि म्हणून राजाराम मोहन राय हे जेव्हा या ठिकाणी या पद्धतीचा कायदा निर्माण करत होते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं सती प्रथा ही काय आहे, की सती प्रथा ही या ठिकाणी शास्त्राच्या परवानगीनं केलेली एक प्रकारची हत्या आहे, अशी भूमिका घेतली आणि ही प्रथा समाप्त व्हावी यासाठी राजाराम मोहन राय सारख्या
समाज सुधारकांना ज्यांना आपण आधुनिक भारताचे निर्माते म्हणतो, तर त्या समाज सुधारकांनी विल्यम बेंटिंकच्या मदतीनं, इंग्रज सरकारच्या मदतीनं हा कायदा या ठिकाणी निर्माण केला आणि तोच कायदा या ठिकाणी सती प्रथा प्रतिबंधक कायदा म्हणून या ठिकाणी पाहायला भेटतो. थोडक्यात काय, की सती प्रथा ही भारतीय समाजाला लागलेली एक कीड होती. चातुर्वर्ण व्यवस्थेची उतरंड ही कायम शाबूत राहावी म्हणून अनेक स्त्रियांचं, खास करून उच्च कुळातील स्त्रियांचं या ठिकाणी बलिदान मागितलं गेलं किंवा उच्च कुळातील स्त्रियांना इथे या ठिकाणी स्वतःची जिवंत या ठिकाणी जाळून टाकून त्यांना इथे या ठिकाणी मारून टाकलं गेलं. अशा प्रकारची ही व्यवस्था या ठिकाणी होती. तर आय होप की तुम्हाला हे या ठिकाणी चातुर्वर्ण्य व्यवस्थेची उत्पत्ती कशी या ठिकाणी भारतीय समाजामध्ये झाली, हे या ठिकाणी लक्षात आलं असेल. या सती प्रथेला ग्लोरिफाय या ठिकाणी केलं जातं. मात्र ही ग्लोरिफाय करण्याचा विषय नव्हता. तर ही भारतीय समाजामध्ये या ठिकाणी असणारी एक कुप्रथा होती. जी कुप्रथा समाजातून समाप्त करण्यासाठी सर्वात पहिला प्रयत्न या ठिकाणी केला, तो म्हणजे राजाराम मोहन राय यांनी.